सर्वात महत्त्वाची लढत सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात होत आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे गोपीचंद पडळकर होत आहेत. तर हे गोपीचंद पडळकर हे व्यक्तिमत्व जरा वेगळ्याच पद्धतीचं आहे आणि भाजपने त्यांना तिकीट दिलेलं आहे. तर आता त्यांनी यावेळेस मतदारांना खूप मोठं आवाहन केलं आहे की मला यावेळेस कोणत्या प्रकारे तुम्ही निवडून द्या. मी 7 वेळा निवडणुका लढवल्यात आणि जिल्हा परिषदेपासून तर विधानसभेपर्यंत, लोकसभेपर्यंत. तर तुम्ही मला निवडून देणं अगत्याचं आहे आणि गोपीचंद पडळकर हे निवडून येण्याची शक्यता आहे. तर बघू आपण कशा पद्धतीने ते घडतं. कारण येथे रोज जे मतदानाचे आकडे असतात ते बदलत असतात. मतदानाचा जो प्रकार आहे, मतदान जर जास्त प्रमाणामध्ये झालं तर निवडणुकीच्या उमेदवारावर परिणाम होऊ शकतो. कोणता उमेदवार निवडून येणार त्या संदर्भामध्ये. या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये विक्रमसिंह जाधव सावंत हे काँग्रेसचे होते आणि त्यांना 87,184 इतकी मतं मिळाली. त्यानंतर विलासराव जगताप त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे होते आणि त्यांना 52,510 इतकी मतं मिळाली. आणि हेच काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत आता गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात लढत आहोत. या मतदारसंघामध्ये धनगर, लिंगायत, मराठा समाजाचे प्राबल्य असून तिन्ही समाजाचे उमेदवार आहे आणि त्यामुळं यात बंडखोरीमुळे जिंकण्याची समीकरणं थोडी वेगळ्या पद्धतीची निर्माण झालेली आहे. येथे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भूमिपुत्र आणि बाहेरचा उमेदवार, त्याच्यामध्ये भाजपमध्ये परत बंडखोरी केली आणि हा मुद्दा देखील प्रचारामध्ये कळीचा झालेला आहे. त्यानंतर दुसरा, तालुक्याचे जत, संख, उमदी असे विभाजन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तो तसाच आहे. तो प्रश्न अद्यापपर्यंत काय सुटलेला नाही. त्यानंतर म्हैसाळ विस्तरित पाणी योजना, तुमची बबलेश्वर योजनेवरूनही श्रेयवाद घेण्याचं काम जे करायचं ते चाललेलं आहे. आणि या प्रश्नावर विविध लोक काही ना काही आपापली भाषणं ठोकीत आहेत आणि आम्हालाच मतं द्या म्हणून एक गदारोळ करत आहेत. आता 2019च्या 9च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा जत खुला झाला आणि 2009, 2014, 2019 मध्ये या निवडणुकीत नवीन उमेदवाराला उभे राहण्याची संधी मिळाली. त्यामुळं गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारीचं धाडस केलेलं आहे आणि येथे धनगर, लिंगायत आणि मराठा अशा प्रमुख समाजाची संख्या मोठी हे जरी सांगितलं असलं तरी जातीचं समीकरण जुळवणं ही काही सहजासहजी साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे एकाच जातीचे असून आपल्या जातीच्या लोकांना मतदान लोक करतील असंही काही नाही आहे. त्यामुळं भाजपने गोपीचंद पडळकर यांना जरी उमेदवारी दिली असली तरी पडळकर हे बाहेरचे असल्यामुळं जे गोपीचंद पडळकर बाहेरचे असल्यामुळे बाहेरचा उमेदवार नको म्हणून भाजपचे जे माजी आमदार होते विलासराव जगताप, प्रकाश जमताडे व तमनगौडा रवी पाटील यांनी बंड केलं. प्रकाश जमताडे यांनी विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा दिलाय, तर रवी पाटील यांच्या बंडखोरीमागे जगताप उभे राहिलेले आहेत. त्यामुळं जतची जी ही निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार व एक तिरंगी जरी दिसत असली तरी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. आता येथे या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे आमदार होते जे पहिले विक्रमसिंह सावंत, त्यांनाच परत काँग्रेसने उमेदवारी दिली आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत जे गोपीचंद पडळकर, त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळं काही म्हटलं तरी जी लढत आहे ती मुख्य गोपीचंद पडळकर आणि विक्रमसिंह सावंत यांच्यामध्येच मुख्य लढत आहे. आणि मग बाकीचे जे तमनगौडा रवी पाटील हे इच्छुक होते त्यांना डावललं. त्यामुळं भूमिपुत्र विरुद्ध ओपरा असे पण
लोक म्हणून त्यांनी रवी पाटील यांनी बंडखोरी केली. आता बंडखोर किती मतं घेतात आणि ते काँग्रेसचे घेतात की भाजपचे घेतात यावर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु आता गोपीचंद पडळकर हे थोडं भावनिक आवाहन करतात जनतेला आणि मी इतक्या निवडणुका लढवला, यामध्ये मला असं झालं, तुम्ही एकदा मला कोणत्या प्रकारे निवडून द्या, अशा पद्धतीचं वक्तव्य ते प्रत्येक सभेत करीत आहेत. आणि मला कोणत्या प्रकारे निवडून द्या अशा प्रकारचं वक्तव्य ते प्रत्येक सभेमध्ये करीत आहेत. कारण मी 7 निवडणुका लढवल्या, जिल्हा परिषद निवडणूक लढवली, त्याच्यानंतर विधान परिषदची लढवली, लोकसभेची लढवली वगैरे. तर आता यावेळेस मात्र गोपीचंद पडळकरांना आशा फार मोठ्या प्रमाणातल्या आहेत आणि मतदार त्यांच्या आशा पूर्ण करतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण शेवटी धनगर समाजाची जी मतं आहेत ती त्यांना मिळतीलच, पण त्याबरोबरच हे जे लिंगायत मतं आहेत ही त्यांना मिळणार आहेत आणि मराठा समाजामध्ये देखील दुफळी होऊन एक या गोपीचंद पडळकर या लढाऊ व्यक्तीला मतं मिळणार आहेतच. आणि यावेळेस हे गोपीचंद पडळकर निवडून येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. आता विक्रमसिंह सावंत यांना आमदारकी होती, त्यामुळे आमदार बदलणं हे सहजासहजी शक्य झालेलं आहे. आणि खरं म्हणजे गोपीचंद पडळकर यांना निवडून देणं सर्वसामान्य दृष्टिकोनातून पाहिलं तर ते आवश्यक आहे. कारण हा एक आक्रमक आणि खूप मोठा उमेदवार आहे आणि त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते बरंचसं काही सुस्पष्ट बोलतात. शरद पवारावरती बोललेले आहेत. ते कोणत्याही माणसावर म्हणजे बारामतीमध्ये असताना देखील कोणत्याही एका प्रश्नावर ते आपली अतिशय सुस्पष्ट अशी भूमिका मांडत असतात आणि महाराष्ट्रामध्ये अशा कार्यकर्त्यांची देखील विधानसभेमध्ये खूप गरज आहे आणि जतचे जे लोक आहेत ही गरज पूर्ण करतील अशी एक आशा आहे. पण येथे एका रात्रीत काही घडू शकतं, काही घडू शकतं. याचा अर्थ असा की ह्या वाटपामुळं एका रात्रीत निवडणूक फिरू शकते. मग ते पैशाचं वाटप असो, भांड्याचं वाटप असो, सोन्याचं वाटप असो वा कशाही पद्धतीचं वाटप जर असलं एका रात्रीत कार्यकर्त्यांकडं एक 10-10 लाख, 5-5 लाख रुपये देऊन हे तुम्ही एका रात्रीत फिरून आणा सगळा मतदारसंघ, असं असतं. आणि आता प्रत्येक चेक नाक्यावर पैसे जमा करत असतात. टेम्पो पकडले जातात, 5 कोटी पकडले जातात. काही दागिन्याचे टेम्पो, काही भेटवस्तूचे टेम्पो, काही भांड्याचे टेम्पो, काही एक कापडाचे टेम्पो, कशाचे टेम्पो म्हणून नाहीत, सगळ्या ट्रका, टेम्पो पकडलेच जातात. एका तर तेलाच्या डब्याचाच टेम्पो पकडलेला आहे. म्हणजे काय कशा पद्धतीचे आणि सांगत नाहीत. त्यानंतर जवळच्या कार्यकर्त्यांजवळ ज्या रकमा असतात, 50,000पेक्षा जास्त रकमा आहेत प्रत्येकाही, तर त्यांना कुठून आले? एका शेजारच्या कार्यकर्त्याजवळ 20 लाख रुपये सापडले. ते म्हटले, "कुठून आले तुझ्याकडून?" तो म्हणतो, "बँकेतून काढला" आणि त्याच्या बँकेच्या खात्यावर 3,000 रुपये सगळे जमा 4 वर्षात. आणि हे आले कुठून? तर त्याला काही उत्तर देता येईना. त्याला पोलिसांनी ठोकला. मग सांगितलं की उमेदवाराने मला हे वाटायला दिले होते म्हणून. तर तेव्हा असा एक प्रकार हा आहे. पैशावर ही निवडणूक लढवली जाते, असं काही मतदारसंघामध्ये म्हणतात. पण काही मतदारसंघामध्ये तसं घडतही असेल. तर आमचा हा ए-टीएम न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही एक चांगला उमेदवार देण्यासाठी एक माहिती देत असतो आणि या माहितीमधून तुम्हाला जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराचं महत्त्व जाणून तुम्ही त्यांनाच एकदम मतदान करा. प्रलोभनाला बळी पडू नका आणि जास्तीत जास्त मतदान करा. आमचं ए-टी-एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करून सबस्क्राईबही या चॅनलला करा.